प्रिपेयर कैश अकाउंट, बैंक अकाउंट, परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, कैपिटल अकाउंट and balance the same in the books of मदन लाल. ठीक आहे. तर लेजर बनवायचं आहे आपल्याला, पण स्पेसिफिक लेजर. क्वेश्चननी सांगितलंय फक्त त्या पद्धतीनेच, एक्स्ट्रा आणि एक्सेस काहीच नाही करायचं. तो सगळ्यात पहिलं तर मला जर्नल बनवायला लागेल. पण आता ह्या क्वेश्चन मध्ये आहे ना, जर्नल बनवा असं स्पेसिफिकली नाही सांगितलं. आपण जो लास्ट क्वेश्चन केला इकडे सॉल्व, त्यामध्ये पण काय होतं, प्रिपेअर नेसेसरी लेजर्स. या फोर्थ क्वेश्चन मध्ये दिलंय काय इथे, जर्नलाइज अँड देन प्रिपेअर कॅश. इकडे काय दिलंय की फक्त अपर्णाचा अकाउंट बनवा, आणि इकडे पण फक्त अकाउंट बनवा. तर लक्षात घ्या, जिथे जर्नलाइज हा शब्द येणार तिथे प्रॉपर जर्नलच्या फॉर्मॅटमध्ये जर्नल बनवायचा. जिकडे जर्नलाइज हा शब्द नाही येणार तिथे जर्नलचा फॉर्मॅट नाही बनवायचा, पण एंट्री नक्की लिहायची, कारण ते लिहिल्याने आपल्याला सॉल्व्ह करायला फायदा होतो. त्यामुळे आता त्यांनी जर्नलाइज करा असं सांगितलेलं नाहीये, सो आपण रफ मध्ये एंट्रीज त्या लिहिणार. सो मी रफ 3 कॉलम फक्त माझ्यासाठी बनवतो. 1, 2, 3. तर पहिलं ट्रान्झॅक्शन जे आहे 2019 1 ऑगस्ट. ठीक आहे, बघूया काय सांगतायत इकडे. स्टार्टेड बिझनेस विथ बँक बॅलन्स ऑफ ₹40,000. बँक आपल्याकडे एक आहे, आणि बिझनेस स्टार्टेड जेव्हा शब्द येतो तेव्हा आपण काय लक्षात ठेवायचं, कॅपिटल. तो बँक पर्सनल आहे, रिसिव्हर आहे, डेबिट करायचं. कॅपिटल पर्सनल आहे, गिव्हर आहे, क्रेडिट करायचं. सो आपली एंट्री जी बनती आहे ती आहे बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. इज दॅट क्लिअर? 40,000, 40,000 बिंग बिझनेस स्टार्टेड विथ बँक बॅलन्स. आता आपल्याला ते बिंग लिहायची गरज नाहीये, बिकॉज जर्नल नाही मागितला, फक्त लेजर मागितलं. नंतर August 2 परचेज गुड्स फ्रॉम असीम ₹15,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. तर एक आहे माझ्याकडे परचेस अकाउंट, आणि एक आहे माझ्याकडे असीम अकाउंट. माल कितीला घेतला? 15,000ला, पण त्यातनं 10% वजा करायचे आहेत का, ट्रेड डिस्काउंट. भाव केला ना सर. जेव्हा पण आपण लिस्टेड प्राइस वरती बार्गेनिंग करतो आणि त्यावेळेला जे डिस्काउंट आपल्याला समोरचा देतो किंवा आपण कोणाला देतोय, तेव्हा त्याला ट्रेड डिस्काउंट म्हणतात. ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड केलं जात नाही, बिकॉज ते ट्रान्झॅक्शन नाही, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ, तुम्ही एखादं शर्ट घ्यायला गेला, तर शर्टाची किंमत तिथे लिहिली आहे ₹2,000. तुम्ही दुकानदाराला बोलला तरी 2,000 काय, 1,000 द्या. मग तो बोला नाही नाही 1,800 होईल. मग असं करता करता 1,500 मध्ये तुमचं डन झालं. मग आता बिल जे बनणार आहे ते 1,500चं बनणार आहे. मग हे ₹500 कुठे गेले? कुठेच नाही, कारण ती लिस्टेड प्राइस आहे. लिस्टेड प्राइस बदलू शकते, म्हणून ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड केला जात नाही, पण इफेक्ट द्यायचा असतो त्याचा. मग 15,000तून 10% वजा करून लिहायचं. आता परचेस करणं हा नॉमिनल आहे, एक्सपेन्स आहे, म्हणून काय होणार, डेबिट. इथे असीम मी का लक्षात ठेवलं, कारण कॅश बद्दल काही सांगितलं नाही.
कुछ भी नहीं बोला है, कैश का नाम नहीं दिया है, तो आदमी को याद रखने का, आदमी का नाम असीम, असीम मी परचेस करतोय, असीम मला तो माल देतोय, म्हणजे तो गिवर आहे, सो असीम पर्सनल गिवर क्रेडिट. एंट्री बनते परचेस अकाउंट डेबिट टू असीम अकाउंट. ओके. 15,000 10% वजा करायचं. 10% काढणं सोपं. अमाऊंट मधनं लास्ट डिजिट काढून टाकायचं. 15,000 शेवटचा शून्य घालवला, किती उरले? 1500. 1500 10% झाले. मायनस केलं 13,500. 13,500. इज दॅट क्लिअर? पुढचं ट्रान्झॅक्शन ऑगस्ट 3. सोल्ड गुड्स टू अरुण फॉर 8,000 फॉर कॅश. आता बघा, आता आपल्याला माहिती आहे इकडे एक तर सेल्स एडर आहे, सोल्ड नावाला म्हणजे, है ना. एक अरुण आहे आणि एक कॅश आहे. तर इथे काय चाललंय, आपण माल विकला. माल कोणाला विकला? अरुणला. कसा विकला? पैशासाठी. मग जेव्हा पैसे येतात तेव्हा आपण माणसाला लक्षात ठेवत नाही. पैसे को, कैश को याद रखने का, आदमी को नहीं. पैसा मिळाला, मग मी अरुणला माल विकला किंवा अमिताभला विकला, इट डझंट मॅटर. व्हॉट मॅटर्स इज माल गेला, पैसे आले. पैसे नसते तर मी अरुणला लक्षात ठेवलं असतं. वरच्या ट्रान्झॅक्शन मध्ये असीमकडनं आपण माल घेतोय, कॅश बद्दल काहीच सांगितलं नाही, म्हणजे उधार घेतली. उधार घेतली, मग ज्याच्याकडनं उधारी मिळते आपल्याला त्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खालच्या ट्रान्झॅक्शन मध्ये अरुणला मी माल विकतोय पण तो मला पैसे देतोय, मग इकडे मी अरुणला लक्षात ठेवणार नाही, बाबा माल गेला पैसे आले. सो कॅश रियल कम्स इन डेबिट. सेल्स नॉमिनल इनकम क्रेडिट. इज दॅट क्लिअर? परफेक्ट. सो कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट विच इज रुपीज 8,000. 8,000 सिंपल. पुढे पेड रेंट 3,000, इलेक्ट्रिसिटी 5,000. पेड हा शब्द आला म्हणजे आपल्याला कोणाला लक्षात ठेवायचं आहे? कॅश. पेमेंट करतोय, कॅश बाहेर जाते, कॅश रिअल आहे, गोईंग आउट आहे, क्रेडिट होणार. आणि रेंट आणि इलेक्ट्रिसिटी हे दोन्ही नॉमिनल आहेत, दोन्ही एक्सपेन्स आहेत, मध्ये काय होणार? डेबिट. आता बघा कंबाईंड एंट्री बनते इकडे, दोन गोष्टी डेबिट वरती येत आहेत. रेंट अकाउंट डेबिट आला, ज्याचं होते 3,000. इलेक्ट्रिसिटी बिल लिहिलंय ना तिकडे, बिलच्या बदली नेहमी चार्जेस हा शब्द लिहायचा. काय लिहायचा? चार्जेस. ऑलवेज रिमेंबर. हे आले 500 रुपये. टोटल डेबिट किती? 3,500. मग पैसे किती गेले? 3,500 टू कॅश. इज दॅट क्लिअर? पर पुढे परचेस्ड 100 shares of Perfect Technologies at 55 per share and paid brokerage of rupees 250 by transfer through net banking. आता बघा आपण इथे शेअर्स विकत घेतोय, बरोबर आहे. ते पण कोणाचे? परफेक्ट टेक्नॉलॉजीज म्हणून कंपनी आहे त्याचे. आलं लक्षात? 100 शेअर्स आपण घेतले विकत. एका शेअरची किंमत होती 55. टोटल किती रुपयाला घेतले? म्हणजे 5,500. आता हे शेअर्स घेण्यासाठी मला 250 रुपयाची दलाली द्यावी लागली, म्हणजे ब्रोकरेज द्यावी लागली. मग टोटल शेअर्स कितीला पडले? 5,750. ही जी आहे ही माझी कॉस्ट आहे, हा जो आहे हा माझा एक्सपेन्स आहे, पण ही जी आहे ही माझी टोटल कॉस्ट आहे. आता हे काय झालं इकडे लक्षात घ्या. आता शेअर्स घ्यायचे कुठल्याही कंपनीचे, मार्केटमध्ये नाही मिळत ना, कोणी रस्त्यात उभं असतं शेअर्स घ्या, शेअर्स घ्या, शेअर्स घ्या. शेअर्स घेण्यासाठी आपल्याला शेअर मार्केटमध्ये जावं लागतं. शेअर मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जाता येतं. जसं आपण अमेझॉन आणि फ्लिपकार्ट मोबाईलवरती बघतो, कम्प्युटरवरती बघतो, तसंच
एखादा शेअर घ्यायचा असेल तर आपल्याला मार्केटमध्ये जाण्यासाठी अमेझॉन फ्लिपकार्ट सारखे ब्रोकर मधले मिडल मॅन आहेत ना, हे सगळे हे मध्ये उभे आहेत. कोणाच्या उभे आहेत? सेलर आणि बायरच्या मधले उभे आहेत. अमेझॉन स्वतः काय बनवून विकत नाही. अमेझॉन बायर्सना प्लॅटफॉर्म देतं, तुम्ही तुमचा माल ठेवा, ज्याला हवा असेल तो ऑर्डर करून माल विकत घेईल. बदल्यात अमेझॉन काय घेतं? फी घेतं. आपल्याकडनं पण घेतं, त्यांच्याकडनं पण घेतं. त्याच पद्धतीने शेअर्स घ्यायचे असतील तर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये जाण्यासाठी इंटरनेट मधून जायचं, विंडो लागते. मग ती विंडो प्रोव्हाइड करणारे ब्रोकर असतात. एंजल ब्रोकिंग, मोतीलाल ओसवाल, अपस्टॉक्स, ग्रो अशी नावं तुम्ही ऐकली असतील. पाय पैसा ऍप अशी नावं तुम्ही ऐकली असतील. मग हे जे आहेत ना नावं, हे काय? हे ब्रोकर्स आहेत. ब्रोकर काय करतात? आपल्याला प्लॅटफॉर्म म्हणजे सॉफ्टवेअर देतात. नाही तर सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण NSE BSE मध्ये जाऊ शकतो, इलेक्ट्रॉनिक रित्या शेअर्स हवे ते विकत घेऊ शकतो, विकू शकतो. मग हे सगळं करण्यासाठी ते लोक फी घेतात का? तर आपल्याला प्लॅटफॉर्म देतात ना ते. मग जेव्हा पण आपण एखादी गोष्ट विकत घेतो आपल्याला फी द्यायची आहे, विकताना पण द्यायची. मग आता इकडे काय झालं? जरी मी 5,500 ला माल विकत घेतला असेल इकडे, ठीक आहे, इकडे जरी मी 5,500 ला माल घेतला असेल, पण हा माल घेण्यासाठी मला ब्रोकरेज देणं गरजेचं आहे. त्याशिवाय मी हा माल घेऊ शकत नाही. त्यामुळेच जेव्हा केव्हा आपण आपल्यासाठी एखादी गुंतवणूक विकत घेतो किंवा एखादा असेट विकत घेतो आणि ते विकत घेताना जर कोणता खर्च होतो आणि जर तो खर्च केल्याशिवाय आपण ते घेऊ शकत नाही, तर तो खर्च त्या किमतीमध्ये जोडायचा. उदाहरणार्थ, तुम्हाला एक कम्प्युटर घ्यायचा होता, ठीक आहे. तुम्ही मुंबईला गेलात ग्रांट रोडला. ग्रांट रोडला कम्प्युटरचं मोठी अशी हजार दुकान आहेत. तर तुम्ही मॉनिटर घेतला, मग तुम्ही कॅबिनेट घेतली, मग तुम्ही प्रोसेसर घेतला, मग तुम्ही मदरबोर्ड घेतला, मग तुम्ही तो पॉवर सप्लाय घेतला त्या ह्याचा, मग तुम्ही CPU ची कॅबिनेट घेतली पूर्णपणे. मग हे सगळं जे कम्प्युटरचं मेन आहे, प्लस माऊस आणि कीबोर्ड पण घेतला, प्लस तुमची स्क्रीन घेतली, मॉनिटर घेतला. मग हे सगळं समजा तुम्हाला 30,000 पडलं. मग कॉस्ट किती आहे? 30,000. आता तुम्ही ह्या ग्रांट रोडला, तुम्ही राहता कुठे? मारळला. तुम्ही PC कशाला घेतलाय? घरी बसून काम करण्यासाठी. मग आता तिथून इथपर्यंत तुम्हाला PC आणायचंय, संध्याकाळची 5ची वेळ आहे, आणि मालाडमध्ये ट्रेनमध्ये संध्याकाळी येणं काय असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती. मग तुम्ही काय बोलला? चल एवढे 30,000 खर्च केलेत ना, अजून 500 रुपये खर्च करूया, टॅक्सीने मालाडपर्यंत जाऊया, आरामात जाऊ. मग तुम्ही ट्रान्सपोर्टसाठी 500 रुपये खर्च केले. आता माहितीये कम्प्युटर कितीला पडला? 30,500. का? तर हे ट्रॅव्हल केल्याशिवाय कम्प्युटर घरी येऊ शकत नाही, घरी आल्याशिवाय मी तो वापरू शकत नाही, म्हणजे हा खर्च करणं अनिवार्य आहे. माझा कम्प्युटर वेगवेगळ्या बॉक्समध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत, आपल्याला पार्ट जोडता आहेत. त्यामुळे इंजिनियरला बोलवलं, तो बोलला 1,000 रुपये घेतो, तुम्हाला सॉफ्टवेअर बिफवेअर सगळं टाकून देईल. मग आता हे जे इन्स्टॉलेशन आहे हे पण इम्पॉर्टंट आहे. इन्स्टॉल केल्याशिवाय तो कसा वापरणार? आता कम्प्युटर कितीला पडला? 31,500 रुपये. ही ऍक्च्युअल कम्प्युटरची किंमत. इज दॅट क्लिअर? आलं लक्षात? म्हणून इथे पण जे शेअर्स घेतल्यात ना विकत, त्याच्यासोबत जो काही ब्रोकरेज लागला ते आपण टोटल शेअर्स मध्ये ऍड करणार आहोत. इज दॅट क्लिअर? आणि पैसे नेट बँकिंग थ्रू दिले म्हणजे बँक अकाउंट, बरोबर की नाही? सो बँक पर्सनल किंवा क्रेडिट, शेअर्स रिअल असतात, कमसी नाही तर ते डेबिट होणार. ठीक आहे. सो 5 तारीख आहे, 5 ऑगस्ट. शेअर्स ऑफ परफेक्ट टेक्नॉलॉजीज अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 57505750. रक्कम कळली ना कशी आली? परफेक्ट. पुढे 6, विड्रॉवल ऑफ गुड्स फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज, पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग. पर्सनल यूजला काय म्हणतो? ड्रॉइंग. आपण एक कन्सेप्ट आधी पण शिकलोय. एक असतो बिझनेसमॅन, आणि त्या बिझनेसमॅनचा असतो बिझनेस.
जर बिझनेसमॅनने बिझनेसला काही पण दिलं त्याला आपण काय बोलतो, कॅपिटल, काही पण देऊ. पण जर बिझनेसमॅन स्वतःसाठी काहीतरी घेऊन गेला तर त्याला आपण काय म्हणणार, ड्रॉइंग्स. इज दॅट क्लिअर? इकडे पण काय होत आहे, पर्सनल कामासाठी काय घेतलं, गुड्स घेतले, मग ड्रॉइंग्स आहे ना. ड्रॉइंग्स पर्सनल रिसिव्हर डेबिट आणि गुड्स रियल गोज आउट क्रेडिट. ठीक आहे. सो August 6, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू गुड्स withdrawn फॉर पर्सनल यूज अकाउंट. एक गोष्ट लक्षात ठेवा, गुड्स हा शब्द एकटा कधी लिहू शकत नाही. गुड्सच्या सोबत कारण लिहिणं गरजेचं आहे आणि ते अकाउंट मध्ये लिहितात. नरेशन सारखं वाटत असेल पण हे अकाउंटच आहे. ठीक आहे. ₹500, 500. क्लिअर आहे. पुढे सोल्ड गुड्स फॉर कॅश ॲट 5,000 लेस 10% कॅश डिस्काउंट. सोल्ड गुड्स फॉर कॅश, बरोबर की नाही? येस ऑर नो? येस. सो पहिला तर एक सेल्स अकाउंट आहे आपल्याकडे, सोल्ड म्हणजे सेल्स. पण नॉमिनल इन्कम क्रेडिट माहिती आहे आपल्याला. कॅश मध्ये विकला म्हणजे पैसा येणार, रिअल कम्स इन डेबिट हे माहिती आहे आपल्याला. आता डिस्काउंट कोणतं आहे बघा, हे डिस्काउंट रेकॉर्ड केलं जातं. इकडे आपण डिस्काउंट अकाउंटला लक्षात ठेव. मग डिस्काउंट कुठे येणार, कॅश कुठे आला, डेबिट मध्ये, बरोबर की नाही? मग कॅश जर डेबिट मध्ये तर डिस्काउंट पण कुठे येणार, डेबिट. नॉमिनल एक्सपेन्स डेबिट. ठीक आहे. हे काय रेकॉर्ड करावं लागलं सर, कारण माल विकला 5,000ला, बिल बनवलं 5,000चं, बिल बनवलं, डॉक्युमेंट रेडी. डॉक्युमेंट बनलं म्हणजे सेल्सची एंट्री झाली. पैसे देताना तो काचकूच करायला लागला, अरे यार कमी कर, कमी कर, कमी कर. म्हणलं चल एक काम कर, 10% कमी करतो, ₹500 डिस्काउंट. पण आता बिल बनलंय 5,000चं तर एंट्री 5,000ची लिहिणं गरजेचं आहे. पण पैसे किती मिळाले, 4,500. मग 500चं डिस्काउंट पण लिहिणं गरजेचं. बिल बनायच्या आधी सगळं झालं असताना तर ट्रेड डिस्काउंट बोलून आपण त्याला विसरलो असतो. तसं वरती आता आपण हा जो क्वेश्चन इथे केलेला, इकडे डायरेक्ट आपण 1,500 मायनस केले, बरोबर की नाही? पण ह्या क्वेश्चन मध्ये असं नाही करता येत. कॅश डिस्काउंट असं नाव आलं तर ते तुम्हाला डिस्काउंट मध्ये दाखवायचं आहे. तर कंबाईन एंट्री आहे, लक्षात ठेवा. दोन गोष्टी डेबिट होत आहेत, कॅश आणि डिस्काउंट, आणि सेल्स क्रेडिट होते. तो 7 ऑगस्ट, कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू सेल्स. टोटल सेल्स होतं 5,000चं, 10% डिस्काउंट म्हणजे ₹500, उरले किती, ₹4,500. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. पुढे डिपॉझिटेड कॅश इंटू बँक, एक आहे कॅश, एक आहे बँक. कॅश भरली ना बँकेमध्ये, रिअल गोज आउट क्रेडिट. बँकेला पैसे मिळाले, पर्सनल रिसिव्हर डेबिट. एंट्री काय, बँक अकाउंट डेबिट टू कॅश. 8 ऑगस्ट, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 2,000, 2,000. बिंगची गरज आहे. ठीक आहे. पुढे पेड ₹3,000 फॉर डॉटर ट्युशन फी. डॉटर म्हणजे पर्सनल काम ना, मग ह्याला पण काय म्हणायचं, ड्रॉइंग्स. कसे भरले, डेबिट कार्ड, म्हणजे कोणाला इकडे, बँक. पर्सनल गिव्हर क्रेडिट आणि ड्रॉइंग्स पर्सनल रिसिव्हर डेबिट. सो ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, बरोबर की नाही? सो 9 ऑगस्ट
ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू बैंक अकाउंट. ठीक आहे. परचेस अ टेबल फॉर 2000. काय घेतलं विकत? टेबल. लक्षात ठेवा, गुड्स हा शब्द असेल तरच परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट. गुड्सच्या व्यतिरिक्त जे असेल त्याला पकडायचं. इथे टेबल आहे, मग टेबलला पकडलं. आता कसं घेतलं विकत काहीच बोलले नाहीत, तर आपण काय लिहायचं? कॅश. का? अरे मी आज येताना टेबल आणलं. कसं आणलं? पैसे देऊन. बोलायची गरज आहे? बरोबर की नाही? मग आता टेबल आपलं रिअल आहे, कमसिन आहे, डेबिट होणार. आणि कॅश रिअल आहे, गोज आउट आहे, तर क्रेडिट होणार. सो 10th August, it is table account debit to cash. 2000, 2000. Are we clear on this? Perfect. पुढे received rupees 1500 by selling scrap. स्क्रॅपचा अर्थ माहिती आहे तुम्हाला लोकांना? स्क्रॅप म्हणजे भंगार विकलं. भंगार 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 भंगार. नॉमिनल इन्कम क्रेडिट. पैसे आले ना, कॅश आली, रिअल कम्स इन डेबिट. सो 19th August, it is cash account debit to sale of scrap. सेल्स अकाउंट नाही लिहू शकणार. सेल ऑफ स्क्रॅप आहे. सेल्स अकाउंट म्हणजे सेल ऑफ गुड्स. परचेस अकाउंट म्हणजे परचेस ऑफ गुड्स. पण स्क्रॅप विकलो तर पूर्ण लिहायचं, सेल ऑफ स्क्रॅप. 1500. क्लिअर? 27th August, पेड. पेड कॅश इंटू बँक, एक्सेस ऑफ 2000. बँकेत पैसे भरले. पैसे गेले ना आपल्या हातात ना. रिअल गोज आउट क्रेडिट. पुढे भरले बँकेत. पर्सनल रिसिव्हर डेबिट. तो बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बरोबर की नाही? आता इथे एक ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे? एक्सेस ऑफ 2000. त्याचा अर्थ सांग. समजा आता तुम्हाला मी ठेवले माझ्या बिझनेसच्या कॅश काउंटरवरती, गल्ल्यावरती बसवले. तुम्ही पैसे येत आहेत, पैसे जात आहेत. संध्याकाळी फोन केला, बंद होता होता. पिल्लारे भाई एक काम कर, एवढे पण पैसे थांबले असतील, 2000 बाजूला ठेव, बाकीचे बँकेत भर. मग उरले किती आपल्याकडे? मी तुम्हाला फोन केला, 2000 बाजूला ठेव, बाकीच्या बँकेत भरून टाक. मग आपल्या त्या गल्ल्यामध्ये पुरले किती? 2000 उरले ना, तर तेवढे ठेवले आपण बाजूला. मग समजा मी रात्री तुम्हाला फोन केला, हे भाई आपला कॅशचा बॅलन्स किती आहे, तर किती बोलणार तुम्ही? 2000. क्लिअर? इन शॉर्ट, इकडे जे दिलंय ना, हा आहे क्लोजिंग कॅश बॅलन्स सीडी. आता तो बॅलन्स सीडी मिळतो आपल्याला दर वेळेला. हा दिलाय. दिलाय म्हणजेच काय? जो काही लेजरचा बॅलन्स असेल त्यातनं 2000 वजा करायला लागतील मला. म्हणजे उरलेले पैसे ते बँकेत भरले. इनशॉर्ट बँकेत पैसे किती भरले हे जाणून घेण्यासाठी मला लेजरला बंद करणं गरजेचं. बंद करताना मला मिळेल ना की किती पैसे माझ्याकडे आहेत, त्यातनं 2000 बाजूला काढायचे आणि बाकीचे बँकेत भरायचे. अशी ही एंट्री येणार. 2000 आन्सर नाहीये. 2000 एक्सेस ऑफ 2000चा अर्थ 2000 काढ, त्याच्यावर जेवढे आहेत सगळे बँकेत भर. इज दॅट क्लिअर? मग एंट्री मिळाला, वेळ आहे अजून आपल्याला इकडे. हे नंतर मिळणार जेव्हा आपण लेजर क्लोज करणार. आलं लक्षात? परफेक्ट. आता आपल्याला काय बनवायचंय? लेजर. यस सर, लेजर बनवायचं.
ते पण क्वेश्चनने सांगितले त्याच गोष्टींचं लेजर बनवा. सगळ्यात पहिला कुठलं लेजर सांगितलं त्याने? कॅश अकाउंट बनवा. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण बनवू शकतो. आपले 2 लेक्चर आहेत ना कंटिन्यू? हा, ओके. सो डेबिट, क्रेडिट, कॅश अकाउंट इन द बुक्स ऑफ मदन लाल था ना? ठीक है. डेट, पर्टिकुलर्स, जेएफ, रुपीस. डेट, पर्टिकुलर्स, जेएफ, रुपीस. ओके, सुरू करूया. सगळ्यात पहिला वरती यायचं. पहिल्या एंट्री मध्ये कॅश आहे का? दुसऱ्या एंट्री मध्ये आहे का? तिसऱ्यामध्ये आहे सर. कुठे आहे? डेबिट साईडला आहे. परफेक्ट. मग कॅश अकाउंटच्या डेबिट साईड काय लिहायचं? सेल्स. परफेक्ट. 3 ऑगस्ट 2019, 2019, 3 ऑगस्ट टू सेल्स अकाउंट 3000. कळत नाही का? कोणी कोणाला उभं राहतो? गुड मॉर्निंग बोला. हा, क्लिअर समजलं? पुढे हे झालेलं आहे. नंतर चौथ्यामध्ये आहे ना कॅश. कुठे आहे? मग कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला किती नावं येणार आहेत? 2, एक रेंट आणि एक इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. 4 ऑगस्ट 2019 बाय रेंट अकाउंट 3000 and by electricity charges account 500. Is that clear? पुढे 5 ऑगस्ट मध्ये नाहीये, 6 मध्ये नाहीये, 7 मध्ये आहे. कुठे आहे? डेबिटला. मग कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव? सेल्स. आता सेल्स किती आहे बघा? 5. पण या 5 मध्ये 2 अमाऊंट आहेत, एक कॅशची आणि एक डिस्काउंट. मग कॅश मध्ये लिहिताना फक्त कॅशची अमाऊंट लिहायची, जी आहे 4500. तर कॅशच्या डेबिटला सेल्स. लक्षात घ्या, कंबाईन वरच्या एंट्रीमध्ये कॅश एकटा क्रेडिटला होता, त्यामुळे पूर्णच्या पूर्ण डेबिटची दोन्ही आयटम्स इथे आली. पण ह्या एंट्रीमध्ये बघा, कॅशच्या सोबत डेबिटमध्ये डिस्काउंट उभा आहे. मग लेजर लिहिताना सिंपल कॅश डेबिटमध्ये तर कॅशच्या डेबिटला सेल्स जो क्रेडिटमध्ये उभा आहे तो, पण अमाऊंट जी कॅशची आहे तेवढीच. का? तर ह्या 5000 4500 कॅशचे आहेत आणि 500 रुपये डिस्काउंटचे. कारण आपण कॅशचा हिशोब लिहितोय, आपल्याला तेवढंच लिहिणं गरजेचं आहे. इज दॅट क्लिअर? सो 7 ऑगस्ट
डेबिट साइड टू सेल्स अकाउंट 4500. अभी क्लियर ऑन दिस? परफेक्ट. ठीक आहे. पुढे 8 ऑगस्ट आहे आपल्याकडे कॅश कुठे आहे? क्रेडिटला. कुठे लिहायचं? क्रेडिटला. काय लिहायचं? बँक. अमाऊंट आहे 2000 रुपये. तो 8 ऑगस्ट बाय बँक अकाउंट 2000. क्लिअर? पुढे 9 ऑगस्ट कॅश नाहीये. 10 ऑगस्ट कॅश आहे. कुठे आहे? क्रेडिटला. कुठे लिहायचं? क्रेडिटला. काय लिहायचं? टेबल. ओके, हे पण 2000. 10 ऑगस्ट बाय टेबल अकाउंट 2000. क्लिअर? पुढे 19 ला कॅश आहे. कुठे आहे? डेबिटला. कुठे लिहायचं? डेबिटला. काय लिहायचं? सेल ऑफ स्क्रॅप. 19 ऑगस्ट डेबिट मध्ये 19 ऑगस्ट टू सेल ऑफ स्क्रॅप अकाउंट 1500. इज दॅट क्लिअर? परफेक्ट. टू सेल ऑफ स्क्रॅप अकाउंट 1500. नंतर बोलला बँक अकाउंट डेबिट टू कॅश. एक्स्ट्रा पैसे कुठे भरले? बँकेत. कोणते? कशावरचे? 2000च्या वरचे. आता आपल्याला माहिती आहे की कॅश हा रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा बॅलन्स डेबिट नेचर म्हणजे डेबिट साईड नेहमी मोठी असते. मग डेबिट साईड जर मोठी असते तर जो बॅलन्स आहे तो इकडे येतो ना, क्रेडिट साईडला. बाय बॅलन्स सीडी. आपण ते सर्कल बिरकल काढतो. पण ह्याचं उत्तर ऑलरेडी दिलंय. जे की किती आहे? 2000. आणि ही जी एंट्री आहे कॅश अकाउंट क्रेडिटला, कॅशच्या क्रेडिटला काय लिहायचं? बँक. 27 ऑगस्ट बाय बँक अकाउंट. ह्याची आता अमाऊंट मला मिळणार डिफरन्स मध्ये. इज दॅट क्लिअर? दरवेळेला आपण काय करतो? हे काढतो, बॅलन्स काढतो. पण ह्या वेळेला बॅलन्स काढायची गरज नाही, कारण बॅलन्स दिला. मग उरलेली रक्कम बॅलन्सची जी बँकेत जाणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? काय कन्फ्युजन? मग आता जसं आपण बॅलन्स करतो तसं आपण बॅलन्स करूया. टोटल. टोटल याने नेहमी सांगितलंय पहिली टोटल घ्यायची कोणाची? पेन्सिलची नेहमी. ठीक आहे, त्याला घेऊया. सही टोटल किती आहे बघा? 0 0 5 5 10 हातचाला 1 7 आणि 3 आणि 1 4 4 आणि 1 8 8 आणि 1 9. इकडची टोटल आहे 9000. इकडे घेऊया टोटल आता. 0 0 5. ओके. 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 2 9 ना. 9500 रुपये. ठीक आहे. एक मिनिट जरा, मला जर हे दे, टेक्स्टबुक दे जर. त्या अमाऊंट मध्ये काहीतरी गडबड आहे मुलीचा. अच्छा, पहिला सेल्स 8000चं होतं. मी चुकून इथे 3000 लिहिलं. ठीक आहे. तो 8000. आता इथे कॅल्क्युलेशन थोडं बदललं ना. हो, 8 4 12 12 आणि 13 13 आणि 14 14,000. ओके. मग आता मोठी टोटल डेबिटची 14,000 दोन्ही बाजूला येणार आहेत. तो 14 14
उद्या इथून शून्य आले इकडे. ह्याचा डिफरन्स शून्य शून्य, दहातनं पाच गेले 500, ह्याचाला एक, 14तनं 10 गेले 4 उरले, 4500. जे उत्तर आपल्याला हवं होतं की बँकेत किती पैसे गेले, किती गेले, 4500. आणि इथे मी ही एंट्री पूर्ण करतो, पण जेव्हा मला बँकेचा रिझल्ट बनवायचा असेल त्याला माझ्याकडे अमाऊंट रेडी आहे. इज दॅट क्लिअर? आणि काम झाल्यानंतर जे आपलं रफ वर्किंग आहे ते रफ करून टाकायचं, ठेवायचं. क्लिअर आहे? कॅश अकाउंट. दुसरं कुठलं अकाउंट आहे? बँक अकाउंट. ठीक आहे, मग आता आपण बनवूया कोणतं अकाउंट? बँक अकाउंट. बँक अकाउंट. परत आपल्या एंट्रीज वरती यायचंय आपल्याला. सगळ्यात पहिली एंट्री, बँक अकाउंट दिसतोय? हो सर. कुठे आहे? डेबिटला. कुठे लिहायचं? डेबिटला. काय लिहायचं? कॅपिटल. सो 2019 1 ऑगस्ट टू कॅपिटल अकाउंट. किती? 40,000 ना. ठीक आहे. त्यानंतर सेकंड एंट्री मध्ये बँक नाही, थर्ड मध्ये नाही, फोर्थ मध्ये नाही, फिफ्थ मध्ये आहे सर, आहे सर. कुठे आहे? क्रेडिट मध्ये. कुठे लिहायचं? क्रेडिट मध्ये. काय लिहायचं? शेअर्स ऑफ परफेक्ट टेक्नॉलॉजी लिमिटेड. 5 ऑगस्ट. बरोबर की नाही? सो 2019 5 ऑगस्ट, बाय शेअर्स ऑफ परफेक्ट टेक्नॉलॉजी अकाउंट 5750. क्लिअर आहे? पुढे 6 मध्ये बँक अकाउंट नाही, 7 मध्ये नाही, 8 मध्ये. कुठे आहे? डेबिटला. कुठे लिहायचं? डेबिटला. काय लिहायचं? कॅश. मग 8 ऑगस्ट डेबिट साईडला टू कॅश अकाउंट. आणि 8 ऑगस्टची अमाऊंट आहे 2000 रुपीज. इज दॅट क्लिअर? त्यानंतर 9th मध्ये बँक अकाउंट आहे, आहे. कुठे आहे? क्रेडिटला. लिहायचं कुठे? क्रेडिटला. काय लिहायचं? ड्रॉइंग्स. 9 ऑगस्ट क्रेडिट साइड बाय ड्रॉइंग्स अकाउंट. ठीक आहे. 3000 रुपीज. ओके. त्यानंतर 10व्या बँक नाहीये, 19 मध्ये नाहीये, 27 मध्ये बँक आहे. कुठे आहे? डेबिटला आहे. कुठे लिहायचं? डेबिटला. काय लिहायचं? कॅश. किती लिहायची? 4500. अक्षय कुठे आहे रे? 27 ऑगस्ट टू कॅश 4500. इज दॅट क्लिअर? आता बॅलन्स करायचा ना सर. टोटल, पहिली टोटल पेन्सिलीची ही आहे 46,500. हे आहे 8750. मोठं कोण आहे? डेबिट. बरोबर की नाही? मग डेबिट दोन्ही बदला लिहिणार आपण. आता काय करायचं? बे वजा बाकी हे शून्य, हे शून्य. 10तनं 5 गेले, 5 उरले, हातचाला एक. 15तनं 8 गेले, 7 उरले, हातचाला एक. 16तनं 9 गेले, 7 उरले, हातचाला एक. 37,750. शेवटचा दिवस 31 ऑगस्ट. बाय बॅलन्स कॅरी डाऊन. आलं लक्षात? कसं केलं बॅलन्स वैष्णवी? ओके. मग हे काय करायचं? लेजर कम्प्लीट.
आता कोणाचं लेजर बनवायचंय? परचेस अकाउंट. ठीक आहे, बनवू. त्यात काय. परचेस अकाउंट. ठीक आहे. चला स्टार्टिंग पासून. परचेस आहे. सेकंड एंट्री मध्ये डेबिटला कुठे लिहायचं? डेबिटला काय लिहायचं? अस्मी किती लिहायचं? 13,500. 2 ऑगस्ट परचेस अकाउंट टू सीम अकाउंट 13,000. क्लिअर. ओके. नंतर परचेस अकाउंट, परचेस अकाउंट, परचेस अकाउंट, परचेस अकाउंट कुठेच नाही. एकच आहे ना परचेस अकाउंट आपल्याकडे. संपला विषय. ठीक आहे, संपला तर संपला. त्यात काय. त्याला थोडं छोटं करूया. तर काय टोटल करायची. पहिला पेन्सिल घ्यायची. ही 13,500. ही शून्य. बरोबर. मोठी टोटल 13,500. मग वजाबाकी करायची. हे शून्य आले, हे आले 13,500. मग इकडे येणार ना बॅलन्स. 13,500. 2019 शेवटचा दिवस 31 ऑगस्ट. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. आणि हे जे लिहिलंय ते, ओ सॉरी, रब करायचं. क्लिअर. पुढचं कोण आहे? सेल्स. ठीक. सेल्स वर जाऊया परत आपण. पहिल्या एंट्रीमध्ये सेल्स नाही, दुसऱ्यामध्ये नाही, तिसऱ्यामध्ये आहे. कुठे आहे? क्रेडिटला. कुठे लिहायचं? क्रेडिटला काय लिहायचं? कॅश. 3 ऑगस्ट 2019. 3 ऑगस्ट बाय कॅश. ठीक आहे. बाय कॅश अकाउंट 8,000. त्यानंतर थर्ड झालं, फोर्थ मध्ये नाही, फिफ्थ मध्ये नाही, सिक्स मध्ये नाही, सेवन मध्ये आहे. कुठे आहे? क्रेडिटला. कुठे लिहायचं? क्रेडिटला. दोन्ही अकाउंट येणार, कॅश पण डिस्काउंट पण. डेबिटला दोन गोष्टी आहेत, बरोबर की नाही? 7 ऑगस्ट क्रेडिट साइड बाय 7 ऑगस्ट बाय कॅश बाय डिस्काउंट. कॅश 4,500, डिस्काउंट 500. क्लिअर. त्यानंतर एथ मध्ये सेल्स नाहीये, नाईन्थ मध्ये सेल्स नाहीये, टेन्थ मध्ये सेल्स नाहीये, 19 मध्ये सेल ऑफ स्क्रॅप आहे, सेल्स नाहीये. 17 मध्ये पण सेल्स नाही, म्हणजे सेल संपलं. तर काय करायची? टोटल करायची. सगळ्यात पहिला
पेन्सिल. इकडची टोटल 0 आणि इकडची टोटल 13,000. मोठी टोटल दोन्ही बाजूला ना, 13,000, 13,000. आणि आता डिफरन्स, याचा डिफरन्स 13, याचा डिफरन्स 0. इकडे येणार ना, म्हणजे 13,000 रुपये. आर बी क्लिअर? शेवटचा दिवस 31 ऑगस्ट. इथे लिहिताना लिहितो आपण 2 टू बॅलन्स पीडी. क्लिअर आहे? त्यांना काय बनवायचंय ते तुम्ही बनवा, है ना. जे कॅपिटल अकाउंट आहे तो तुमचा होमवर्क आहे. आर वी क्लिअर ऑन दिस? परफेक्ट.